आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, तन शिमग्याचं आईलय रे आमचे गावान गावान गावात. 12 महिन्याचे 15 दिवसाचा केल तो यो शिमगा. नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, शुभ सकाळ. वाजले आहेत 8 आणि आज मित्रांनो काल आलो आपण 11:15 वाजता. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट केला आणि झोपलो. आता उठलो आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे गावामध्ये. आज गावामध्ये पालखी आहे, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. पहिला आपण चहा वगैरे पिऊन घेऊ. थोडं जी आपली माणसं निघतील त्यांच्यासोबत आपण पण वरती गावामध्ये जायचं आहे. मांडावरती पहिलं जाऊन तिथे कार्यक्रम सुरू होतो. तिथून मग प्रत्येकाच्या घरी पालखी जाते. तर पहिला आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि जे लोक जातील त्यांच्यासोबत आपल्याला मांडावरती जायचं आहे. चला तर मग या मित्रांनो, चहा आणि पुरणपोळी आईने दिले. पहिलं नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग आपल्याला मांडावरती जायचं आहे, तिकडे जाऊ. चला मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आपल्याला गावामध्ये खेडे आहेत. पहिलं मांडावर जाऊ. मांडावरून सर्वांसोबत मग आज गाव घ्यायचं आहे. तर मित्रांनो चला तर मग. मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे गावामध्ये. आता डायरेक्टली आपण भेटू डायरेक्ट मांडावरती. मित्रांनो, आता आपण मांडावरती आलो आहे. पाहू शकता तयारी जोरात चालू आहे. आता इथून पालखी गुरुवांच्या इथे जाईल आणि तिथून कार्यक्रमाला सुरुवात होईल. मित्रांनो, आता आपण मांडावरून निघून गुरुवांच्या होणशातल्या गुरुवांच्या पहिल्या घरात आलेलो आहे. मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकता सर्व मंडळी आता इथे एकत्र जमा झालेत आणि थोड्याच वेळात इथे कार्यक्रम सुरू होईल. आपला बघा दोस्त किंवा विक्रांत फुटक आहे आपला मित्र. मित्रांनो, पहिलाच घर झाला आहे आणि नाश्त्यामध्ये पाहू शकता मिसळ वगैरे त्यांनी दिली आहे आवडीनं. मस्त नाश्ता वगैरे करून घेऊ पुन्हा आणि मग त्याच्या घरामध्ये आपल्याला जायचं आहे.
मित्रांनो कोणशातली जे घरं होते ती सर्व घरं झाली आहेत आणि आता शिंद्यांच्या इथे पालखी आले पाहू शकता. खूप गारवा आहे ते मित्रांनो, कारण झाडं जास्ती असल्यामुळे थंडपणा जास्ती आहे, त्यामुळे उलट चांगलं आहे. आता इथून हे घर झाल्यानंतर आरती इथे 2-4 घरं आहेत, त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. तर थोड्या मित्रांनो पाहू शकता आजच्या दुपारच्या जेवणाची उत्तम प्रकारे इथे नियोजन आहे आणि पाहू शकता पंक्तीने आपली माणसं जेवत आहेत. या मित्रांनो जेवायला. मित्रांनो उत्तम प्रकारे असं जेवण वगैरे झालं आणि महत्त्वाचं म्हणजे आज फणसाची भाजी मिळाली शिंद्यांच्या इथे. फणसाची भाजी, कारण अजून फणस वगैरे काय कुठे झाले नाहीत, आज त्यांना कुठे मिळाले तर त्यांनी फणसाची भाजी केली. आपल्या कोकणातल्या लोकांची सर्वात आवडती भाजी म्हणजे फणसाची, कारण आता फणस असतात उपलब्ध पण आता सध्या कमी आहेत, त्यामुळे शिंद्यांच्या इथे केली होती त्यांनी. मस्त झालं जेवण. आता थोड्या वेळ आराम करू आणि मग बाकीचे जी घरं आहेत राहिलेले तिकडे जायचं आहे आपल्याला. मित्रांनो वाजले आहेत 7:30. बराच वेळानंतर आता थोडं घरी आलो आहे, फ्रेश वगैरे होतो, चहा वगैरे पितो आणि पुन्हा आपल्याला. तर मित्रांनो वाजले आहेत 8:30. उत्तमाचं जेवण वगैरे झालं. बरेच दिवस घरी जेवलोच नव्हतो संध्याकाळचं सोबत बसून, तर आता घरी आलो होतो फ्रेश व्हायसाठी. मस्त जेवण वगैरे करून आता आपल्याला निघायचं आहे वरती जायला. गुरुवांच्या इथे जेवण आहे तरी पण म्हणलं आता घरी आलो आहे तर आंघोळ वगैरे केली तर मला जेवणच करून जाऊ.
बरेच दिवस झाले घरी, म्हणजे 2 दिवस झाले आपण काही घरी जेवलो नव्हतो, कारण खेळांसोबत आहे तिथं जेवण वगैरे असं तिथंच आपण जेवतो. आज संधी मिळाली तर आज घरी जेवलो मस्त आईच्या हातचं जेवण. आता थोडं आता माझ्यासोबत राकेश येतो आहे, त्याच्यासोबत आता वरती गुरुवांचे इथे खेळ आहेत चालू आहे, तर तिथे आता आपल्याला जायचं आहे. तुम्हाला ते सर्व दाखवतो, चला तर मग. मित्रांनो पाहू शकता आता गुरुवांच्या इथे आलो, इथे खेळ आता आहेत, इथे कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला मी ते सर्व दाखवतो. मित्रांनो गुरुवांची सर्व आता घरं झाली आहेत, वाजले 10:30. आता जेवणाच्या पंक्ती वगैरे बसले आहेत, पण काय घरून जेवण आलतो त्यामुळे आपण थोडं खाली बसले. आता जेवणाच्या पंक्तीवरती जेवण चालू आहे. थोड्याच वेळात जेवण वगैरे झालं की पालखी मांडावर जाण्यासाठी निघेल, तुम्हाला ते सर्व दाखवतो. तर मित्रांनो वाजले आहेत 11 आणि आपली पालखी आता जस्ट मांडावरती आली आहे आणि आजच्या दिवसाचा इथे स्टॉप, म्हणजे आजचा दिवस इथे आता कार्यक्रम पूर्ण झाला.
तर मित्रांनो आता थोडा वेळ ते दुपारात वगैरे होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मांडावरून घरी आलो आहे. तर मस्त थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि सोबत आपल्याला हा व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे. मित्रांनो खूप एन्जॉय केली, 2 दिवस कधी गेले कळलेसुद्धा नाही. उद्या आहे रोंबट, उद्या दिवस पण आपल्यासाठी खूप एन्जॉयमेंटचा आहे. तर आत्ता पहिलं फ्रेश वगैरे होऊन घेऊ, सोबत व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आपल्याला मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.